आज आपण सकाळच्या घाई-गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळच्या हलक्या भुकेसाठी 10 ते 15 मिनिटात करून तयार होतात असे ज्वारीच्या पिठाचे अप्पे बनवणार आहोत. हे अप्पे ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे खूपच पौष्टिक देखील आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. रेसिपी खूपच साधी सोपी, कमी वेळेत, कमी मेहनतीमध्ये तयार होते. अप्पे पहा छान असे फुगलेले आहे, आतमध्ये जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत. हे ज्वारीचे पिठाचे अप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता. हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करू. सर्वात अगोदर वाटण तयार करून घ्यायचं अप्प्याकरिता. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहे. सोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घेतलेले आहे. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखट आवडत असतील तर आणखी एखादी मिरची तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता. हे वाटण आपल्याला पाणी न घालता असंच कोरडं बारीकसं वाटून घ्यायचं आहे. आप्याचं पीठ मिक्स करण्यासाठी एक मोठा बाउल घेतला. सोबतच 1 वाटी ज्वारीचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. पीठ थोडंसं दाब देऊन भरायचं. हे पीठ 200 ग्राम असेल. ज्वारीच्या पिठामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो याच्यामध्ये घालायचा. सोबतच छान असं पिकलेलं मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. या आप्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता. आता उन्हाळा चालू आहे, तुम्ही काकडी खिसून किंवा कैरीचे काप पण याच्यामध्ये घालू शकता. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता या पिठामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला ठेचा याच्यामध्ये घालून घ्यायचा. ठेचा हा खूप बारीक नाही, खूप जाडही ठेवायचा नाही. जाड ठेवला तर कचकच लागेल. मध्यम असा वाटून घेतलेला आहे. पाणी न घालताच वाटून घ्यायचा. आप्पे छान कुरकुरीत होण्यासाठी 2 मोठे चमचे रवा घातलाय. रवा बारीक किंवा मोठा तुम्ही घालू शकता. सोबतच 2 चमचे बेसन पीठ घालायचं. अर्धा चमचा धनेपूड घालायचं. पाव चमचा हळद घातली. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं. आप्पे 15 मिनिटात तयार करायचे. पीठ आपण फर्मेंट केलेलं नाही, त्यामुळे हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप ताजं ताक घ्यायचं. ताक हे फ्रेश असलं पाहिजे, म्हणजे आप्पे चवीला छान लागतील. उन्हाळ्यात ताकामुळे पोटाला छान असा थंडावा मिळतो. ताक जर का नसेल तर तुम्ही यामध्ये दही छान असं फेटून घालू शकता किंवा मग लिंबाचा रस पण घालता येतो. यापैकी कोणतंच घालायचं नसेल तर पाण्यामध्ये पण हे बॅटर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. आता थोडं थोडं ताक घालून बॅटर तयार करून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही. हे बॅटर चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. यामधल्या भाज्या किंवा मसाले वगैरे आपण घातलेले आहेत ते व्यवस्थित पिठामध्ये छान असे मिक्स होतील. सुरुवातीला हे ताक आपण थोडं थोडं करून पिठामध्ये घातलं, त्यामुळे पिठाला पण एक ताकाची छान अशी चव येईल. आता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं, याचं बॅटर तयार करून घ्यायचं. पहा व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे. ताकामध्ये पीठ भिजवल्याच्या नंतर पिठामध्ये आणखी पाण्याची किंवा ताकाची आवश्यकता आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पूर्ण पीठ ताकामध्ये भिजवू शकता. पण इथे मी आता पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं. थोडं-थोडं करून पाणी घालायचं. म्हणजे पिठाची थिकनेस आपल्याला लक्षात येईल. हे बॅटर छान असं ताकामध्ये मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं. हे बॅटर आपल्याला स्मूथ कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं. घातलेलं पाणी बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. हे बॅटर मी आता स्मूथ असं तयार करून घेते. आप्याचं पीठ खूप असं पातळ नाही, खूप जास्त थिक पण नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं तयार एवढं झालेलं पीठ आहे. भिजवण्याकरता अर्धा कप ताक आणि अर्धा कप पाणी लागलेलं आहे. हे पीठ आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकण लावून बाजूला ठेवू. आप्पे पात्राला गॅसवर ठेवण्या अगोदर छान असं तेलानं ग्रीस करून घ्यायचं. आप्पे पात्रामध्ये इथे मी एक एक थेंब असं तेल घालत आहे एकेका वाटीमध्ये. आता याला आपण हाताने छान असं ग्रीस करून घ्यायचं. आप्पे घातल्याच्या नंतर खाली लागू नये याकरता तेल थोडंसं जास्त घातलं. नॉनस्टिकचं असेल तर कमी घालू शकता तुम्ही. घातलेलं तेल आप्पे पात्राला छान असं हाताने चोळून घ्यायचं. संपूर्ण तेल ह्या वाटीला लागलं पाहिजे, अशा पद्धतीचं. 7 मिनिटानंतर पीठ पहा छान असं भिजलेलं आहे. ह्या पिठाचे आपल्याला लगेचच आप्पे तयार करून घ्यायचे. खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा याच्यामध्ये घालायचा नाही. हे बॅटर एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता लगेचच याचे आप्पे करून घ्यायचे. गॅसवरती आप्पे पात्र ठेवून 2 मिनिटं हाय फ्लेमवरती हे आप्पे पात्र गरम करून घ्यायचं. त्यानंतर
गॅसची फ्लेम लो ठेवायची. आप्याच्या साच्यामध्ये हे पीठ घालताना सुरुवातीला कडेकडेचे संपूर्ण आप्पे घालून घ्यायचे. कारण मध्यभागी ऑलरेडी हीट लागत असते, त्याच्यामुळे हे आप्पे लगेच करपतील. त्यामुळे मध्यभागचे आप्पे शेवटी घालायचे. अगोदर आपण सर्व साइडचे आप्पे घालून घेणार आहोत. एका साच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे पीठ बसल तेवढं पीठ घालायचं. आवडत असतील तर छोटे घाला किंवा मोठे घाला. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. पीठ साच्यामध्ये अलगद पडतं, अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं. खूप थिक पण नको आणि खूप पातळ पण नको. आता हे संपूर्ण आप्पे 2-2 चमचे पीठ टाकून साच्यामध्ये घालून घेते. हे आप्पे टाकत असताना गॅसची फ्लेम कुठेही मीडियम किंवा हाय करायची नाही. हे आप्पे पूर्ण आपल्याला अगोदर टाकून घ्यायचे. सुरुवातीलाच आप्पे पात्र आपण छान असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामुळे खालची साईड व्यवस्थित अशी भाजल्या जाईल. अशाच प्रकारे संपूर्ण आप्पे मी ते घालून घेते. पूर्ण साचा आप्पे घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची. हे आप्पे आपल्याला एका साइडनं 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे. ज्वारीच्या पिठाचे आप्पे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. ज्वारीच्या पिठाचा कच्चेपणा अजिबात आप्यामध्ये लागला नाही पाहिजे, या पद्धतीचे. पहा 2-3 मिनिटानंतर एका साइडनं आप्पे छान असे खरपूस भाजून घेतले. रंग पहा किती सुरेख आलेला आहे. हे साच्यातून व्यवस्थित निघण्यासाठी थोडंसं तेल घालून घ्यायचं. या आप्याला मी थोडंसं चमच्याच्या सहाय्याने मोकळं करून घेतलं होतं. आता या चमच्यानं एका साइडने याला पलटी करून घ्यायचं. एका साइडनं छान असे खरपूस आप्पे भाजून झाले. आता दुसऱ्या साइडनं हे आप्पे पलटून घ्यायचे. त्या अगोदर गॅसची फ्लेम लो करायची. म्हणजेच काही आप्पे पलटेपर्यंत दुसरे आप्पे खालच्या साइडनं करपणार नाही किंवा जळणार नाही. ज्वारीचे पिठाचे आप्पे कमी वेळेमध्ये, कमी साहित्यात खूप पटकन आणि खूप मस्त तयार होतात. अशाच प्रकारे संपूर्ण आप्पे मी दुसऱ्या साइडनं छान अशी पलटी करून घेते. आप्पे दुसऱ्या साइडनं पलटून घेतल्याच्या नंतर गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मीडियम करायची. आप्पे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे. पहा इथे किती छान असा रंग आलेला आहे. खालची साईड पण किती छान अशी भाजलेली आहे. ज्वारीच्या पिठाचे आप्पे थोडे भाजायला वेळ लागतो. अधून-मधून पलटून हे आप्पे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. याची चव तर खूप छान लागते. एक 2-3 मिनिटं दुसऱ्या बाजूनेही छान असे भाजून घेतले. आता भाजलेले आप्पे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. कलर पहा आणि आप्पे पहा किती असे टम्म फुगलेले आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत झालेले आहे. अगदी विनो, सोडा न वापरता हे आप्पे छान असे करून तयार झाले आणि आपण याच्यामध्ये ताकाचा वापर केल्यामुळे हे चवीला तर खूपच भन्नाट झालेले आहेत. आता हे खमंग, कुरकुरीत, आतमध्ये खुसखुशीत आप्पे मी संपूर्ण काढून घेते. ज्वारीचे पिठाचे पौष्टिक आप्पे आतमध्ये पहा एकदम मऊ लुसलुशीत करून तयार झालेले आहे. हे आप्पे खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी किंवा दही, टोमॅटो सॉस सोबत पण खूप छान लागतात. लहान मुलांना तर हे आप्पे खूपच आवडणार. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. असेच नवनवीन रेसिपी पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.